नमस्कार, मी मंदार कुलकर्णी म्हणजेच तुमचा मँडी कूल. आज आपण पांडव पंचमीबद्दल माहिती बघणार आहोत. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी पांडव पंचमी साजरी केली जाते. व्यासकृत महाभारतानुसार हस्तिनावतीच्या सिंहासनावरून कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी कौरवांची लढाई केली. राहायला छप्पर नाही, वडिलांचं छत्र नाही, पुरेसं मनुष्यबळ नाही, इतकंच काय तर युद्धासाठी लागणारी दौलत देखील नाही. अशा परिस्थितीत सुद्धा कठोर परिश्रम करून पांडवांनी हस्तिनावतीत आपलं स्थान निर्माण केलं. आपल्या गुणांच्या बळावर खांडवप्रस्थात आपलं राज्य निर्माण केलं. अज्ञातवासात जाऊन आल्यानंतर हस्तिनावतीसारख्या प्रतिष्ठित सिंहासनाला आव्हान देऊन ते जिंकून देखील घेतलं. श्रीकृष्णासारख्या मित्राच्या आदेशांचं पालन, भावाभावांच्यातील एकजूट आणि एकमेकांच्या मतांचा आदर, आईचा प्रत्येक आदेश शिरोधैर्य मानला आणि या सगळ्या गुणांच्या बळावर सिंहासन जिंकून घेतलं. पांडवांनी ज्या दिवशी ही लढाई जिंकली त्या दिवसाला पांडव पंचमी असं म्हटलं जातं. पांडवांसारखीच गुणी मुलं आपल्यालाही व्हावीत म्हणून लग्न झालेल्या स्त्रिया गोमयापासून म्हणजेच गायीच्या शेणापासून आपल्या घराबाहेर 5 पांडव तयार करतात आणि प्रत्येक पांडवाची हळदी कुंकू वाहून पूजा करतात आणि आपल्यालाही पांडवांसारखीच गुणी मुलं व्हावीत म्हणून आराधना करतात. तर अशी ही पांडव पंचमीची कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. आपण जिथे बसलो आहोत हा आहे स्मिताताई रणवरे यांचा धागा वर्ल्ड स्टुडिओ.